विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यता 6वा धडा बघत होतो गणिताचा 8वीचा स्कॉलरशिपचा. त्यातील भाग दुसरा बघूयात. आता 7ची कसोटी बघूया. तर 7ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट, दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट उरलेल्या अंकांनी जर वजा केली, उरलेल्या अंकातून तयार होणाऱ्या संख्येतून जर वजा केली तर त्याला जर 7ने भाग जात असेल तर ती 7ने विभाज्य असे सांगितलं जातं. बघा परत एकदा सांगते, दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता वजाबाकी 0 अथवा 7ने विभाज्य असेल तर ती 7ची कसोटी आहे असे समजावे, किंवा ती 7ने विभाज्य आहे, किंवा त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. बघा उदाहरणार्थ 16, 17 ही संख्या आहे. उदाहरणार्थ 16, 17 म्हणजे 1617. आता एकक स्थानची संख्या सांगितली आपल्याला. एकक स्थानची संख्या किती आहे? 7 आहे. त्याची दुप्पट म्हणजे काय येणार आहे? 7 गुणिले 2, 7 दुणे 14. आता उरलेली संख्या काय ही? 161. 161 मधून 14 वजा केले किती राहतात? 11तनं 4 गेले 7 राहिले, हातचा देऊन टाकला. 7नं 2 गेले 4 राहिले, 1 147. 147 भागिले 7 जर केलं तर 7 एके 7, 7 दुणे 14 आणि 7 एके 7 म्हणजे ही 7ने विभाज्य आहे. बघा पुन्हा एकदा सांगते, दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून जर वजा केली असता वजाबाकी 0 अथवा 7ने विभाज्य असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. गेला का 7ने निशेष भाग? आपण दुप्पट वजा केली, एकक स्थानचा अंक घ्यायचा, त्याची दुप्पट करायची आणि उरलेले अंक आहेत राहिलेले त्यातून ती संख्या वजा करायची. जर त्याला 7ने भाग जात असेल तर ती 7ने विभाज्य आहे असं समजायचं. पुढची कसोटी बघूयात. बघा 8ची कसोटी काय सांगते. आपण 4च्या कसोटीत काय सांगितले? एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक. आता 8च्या कसोटीत काय? शेवटचे 3 अंक एकक, दशक आणि शतक, शेवटच्या 3 अंकांनी तयार होणारे संख्येस 8ने जर पूर्ण भाग जात असेल किंवा कमीत कमी शेवटी 3 शून्य असतील तर ते 8ने विभाज्य आहे असं समजायचं. बघा उदाहरणार्थ पुन्हा एकदा सांगते, शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 8ने पूर्ण भाग जात असेल तर ती 8ने विभाज्य आहे, किंवा ती 8ची कसोटी आहे. किंवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 3 शून्य असेल तर ती त्याला 8ने पूर्णपणे भाग जातो. बघूया आपण इथं 97408 ही संख्या घेऊया. 97408. आता इथं 408 आपल्याला एकक, दशक आणि शतक स्थानचा विचार करायचा. इथे 408ला जर 8ने भाग जातोय का बघूया आपण. म्हणजे त्या संख्येला, ह्या पूर्ण संख्येला 8ने पूर्णपणे भाग जातोय. बघूया ह्याला आधी घालून 8ने भाग जातोय का? 8 पंचे 40 आणि 8 एके 8 जातोय, म्हणजे ह्याला पण भाग जाणार. बघूया घालून 97408 याला 8ने भाग जातोय का? 8 एके 8, इथे 1 राहिला, 8 दुणे 16, 1 राहिला, 8 दुणे 16 येते, 8 एके. आता इथं 1 राहिला, 8 दुणे 16, 1 राहिला, तर इथं किती झाले? 14 झाले. आता 8च्या पाड्यात 14 आहेत का? तर नाही, 8 दुणे 16 येते, म्हणजे 8 एके 8 करूया. किती राहिले? 14तनं 8 गेले, 8 आणि 6 14, इथं 6 घेतली, 8 7 56, किती राहिले? 4 राहिले, 8 सक 48, गेला पूर्णपणे भाग. किती आलं उत्तर आपलं? 12176. म्हणजे ही संख्या 8ने विभाज्य आहे. पुढची बघूया 9ची कसोटी. 9ची कसोटी काय सांगते, संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर ती 9ने विभाज्य आहे, किंवा ती 9ची कसोटी आहे. बघूया संख्येतील अंकाच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर ती 9ने विभाज्य आहे असं समजावं. बघूया आता एखादी संख्या घेऊया.
5427 5427 अंकातील बेरीज सांगितली आपल्याला. 5 आणि 4 9 9 आणि 2 11 11 आणि 7 18 9 भाग जातो 18ला. 9 1 9 9 2 18 ह्यांची बेरीज संख्येतील अंकांची बेरीज त्याला जर 9 ने भाग जात असेल किंवा ती 9च्या पटीत असेल, जशी 3ची कसोटी आहे तशीच 9ची पण आहे, 9च्या पटीत असेल तर ती 9 ने विभाज्य आहे, ती संख्या 9 ने विभाज्य आहे. पुढची बघूया 10ची. 10ची कसोटी तर एकदम सोपी आहे. 10ची कसोटी काय एकदम सोपी आहे. ज्या संख्येच्या शेवटी शून्य ही संख्या असेल, शून्य हा अंक असेल तर त्याला ती संख्या 10 ने विभाज्य आहे. एखादी संख्या घेऊया आपण 920 भागिले 10 करूया. 10 1 10 10 9 9 10 2 20 म्हणजे एकक स्थानी आपल्याला 0 हा अंक पाहिजे. एकक स्थानी 0 हा अंक असेल तर ती 10 ने विभाज्य आहे. आता 11ची कसोटी बघूया. 11ची कसोटी काय सांगते, संख्येतील सम आणि विषम संख्येतील फरक हा जर 0 असेल किंवा तो 11च्या पटीत असेल तर ती संख्या 11 ने विभाज्य असं समजावं, किंवा त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ बघूया आपण 52,382 आपल्याला काय सांगितलंय, सम आणि विषम संख्येतील फरक हा 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल. आता इथं तुम्ही स्थान लक्षात घ्या, सम विषम हे स्थान लक्षात घ्या. तुम्ही म्हणताल सम संख्या आणि विषम संख्या, नाही तर सम आणि विषम स्थानातील अंक बघा. इथं 5 हा एक अंक आहे, 3 हा आता 2 हा अंक सम आहे, 5 हा अंक विषम आहे म्हणजे 1 ही 2 ही सम संख्या आहे आणि स्थान पण काय तिचं सम आहे. आता इथं विषम स्थान कोणतं आहे, 3 आहे. संख्या पण अंक पण आलाय 3 आणि परत 4 हे समस्थान झाले आणि 5 हा अंक कोणता झाला तर विषम झालं. म्हणजे 1 2 3 4 5 किती संख्या असतील त्या स्थानावर सम आणि विषम संख्येतील फरक लक्षात घ्या, नाही तर समसंख्या म्हणताल आणि विषम संख्या नाही. स्थानातील फरक, समस्थानातील फरक आणि विषम संख्या स्थानातील फरक हा 0 असेल किंवा तो 11च्या पटीत असेल किंवा 11 त्या संख्येला 11 ने भाग जातो. आता इथं बघा हे झालं विषम स्थान झालं 1 3 आणि 5. आता समस्थान कोणतं आहे, 2 अधिक 2 आणि हे चौथं स्थान 8 आहे. आता ह्याच्यातले 5 आणि 3 8 आणि 2 10 ह्यांची पण बेरीज किती झाली, 8 आणि 2 10. ह्याच्यातील फरक किती आलाय, 0 आलाय. ह्याच्यातील फरक किती आलाय, 0. मग या संख्येला 11 ने भाग जातो. बघा इथं भाग घालून बघूयात आपण. आखरी 5 55 येते, 11 चोक 44. आता 52 मधनं 44 गेले, किती राहिले 8 राहिले. इथं किती झाले 83 संख्या झाली. आखरी 77 7 5 12 म्हणजे इथे किती झाले 83 मधून 77 गेले, 6 राहिले. परत आखरी 66 किती राहिले 2 राहिले. 11 2 22 म्हणजे किती झालं 4762 हे उत्तर आले. म्हणजे ही 11 ने विभाज्य आहे. हे झालं उत्तर. हे लक्षात घ्या, सम आणि विषम संख्या आणि त्याचे स्थान संख्या नाही, स्थान हे लक्षात घ्या. सम आणि विषम स्थान असलेल्या संख्येतील किंवा अंकातील फरक हा 0 किंवा 11च्या जर पटीत असेल तर ती 11 ने विभाज्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. यापुढील